नमस्कार मित्रांनो. आरोग्य भरती 2023 यामधील तांत्रिक घटकांच्या आपण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते त्यामध्ये याआधी आपण एकूण 3 व्हिडिओ पाहिले आणि त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओत 40 पेक्षा जास्त प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केला. हा आज आपला तांत्रिक प्रश्नांचा चौथा भाग असणार आहे. तर आज आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे, देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी केला? म्हणजे WHO ने असं कधीही जाहीर केलं किंवा कोणत्या वर्षी जाहीर केलं की देवी हा जो रोग आहे तर हा देशातून आता किंवा जगातून हद्दपार झालेला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने 1980 या वर्षी देवी या रोगाचा समूळ नायनाट झाल्याचं जाहीर केलं. 1980. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय, अतिसाराचा आजार बरा करण्यासाठी तोंडावाटे जलसंजीवनी घेणे आवश्यक असते. तसेच हा आजार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून टिंब घेणे आवश्यक असते. तर अतिसाराचा जो आजार असतो तर तो बरा करण्यासाठी जलसंजीवनी, त्यालाच ORS असं म्हटलं जातं. तर ORS घेणं हे आवश्यक असतं. पण हा आजार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून खालील 4 सप्लिमेंटचे नाव दिले. तर यापैकी काय घेणं आवश्यक असतं? आपल्याकडे ऑप्शन आहे झिंक सप्लिमेंट, कॅल्शियम सप्लिमेंट, सोडियम सप्लिमेंट आणि आयोडीन सप्लिमेंट. तर अतिसाराचा आजार हा पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं आहे झिंक सप्लिमेंट हे घेणं आवश्यक असतं. काय? झिंक सप्लिमेंट. आपला पुढचा प्रश्न आहे, HIV विषाणूची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करत नाही? तर इथं 4 चाचण्यांची नावं दिलेली आहे. पहिला आहे एलिझा, दुसरा आहे वेस्टर्न बोल्ट, तिसरा आहे विडाल टेस्ट आणि चौथा आहे PCR टेस्ट. तर यामध्ये जी विडाल टेस्ट आहे तर ती HIV विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे करण्यासाठी करत नाही. तर ह्या ज्या बाकीच्या 3 आहे, पहिली म्हणजे एलिझा टेस्ट, दुसरं आहे वेस्टर्न बोल्ट टेस्ट आणि तिसरं म्हणजे PCR टेस्ट. तर ह्या सर्व एड्सची किंवा HIV विषाणूची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी केलं जातं. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथं काय विचारलंय, इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले? तर इबोला हा जो व्हायरस आहे तर याचे जे विषाणू किंवा हे व्हायरस कोणत्या वर्षी आढळून आले? तर हे 1976 या वर्षी सर्वप्रथम आढळून आले. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. चिकनगुन्या विषाणूचा शोध टिंब या देशात लागला. आपल्याकडे ऑप्शन आहे टांझानिया, केनिया, भारत आणि बांगलादेश. तर चिकनगुन्या विषाणूचा शोध हा टांझानिया या देशात लागला. सर्वप्रथम टांझानिया या देशात 1976 मध्ये. आपण पुढचा प्रश्न पाहू. अतिसार झालेल्या बालकास ORS सोबत टिंब देणे गरजेचे असते. इथं आहे आयर्न, फॉलिक ॲसिड, झिंक आणि कॅल्शियम. तर अतिसार झालेल्या बालकास ORS सोबत झिंक देणं गरजेचं असतं. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथे काय विचारलंय, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे याला टिंब असे म्हणतात. तर इथं ऑप्शन आहे बायोप्सी, सर्जरी, डॅप्सोन आणि यापैकी नाही. तर एखाद्या रोगाचं निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा म्हणजेच टिश्यूजचा तुकडा घेतला जातो तर याला बायोप्सी असं म्हटलं जातं. बायोप्सी. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बायोप्सी. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथं काय विचारलंय, चिकनगुन्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या. आता इथं काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, चिकनगुन्या हा शब्द चिकनगुन्या हा शब्द आफ्रिका खंडातील टांझानिया या देशातील स्वाहिली भाषेतील आहे. दुसरा आहे, तीव्र सांधेदुखीमुळे तापाबरोबर वाकडेपणा किंवा आकडेवात येणारा आजार म्हणजे चिकनगुन्या. तिसरं वाक्य काय आहे, तर चिकनगुन्या हा एक विषाणू ज्वर आहे, म्हणजेच हा एक विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती हा डास चावल्यानंतर हा आजार होतो. आणि चौथा आहे वरील सर्व बरोबर. तर इथं दिलेले सर्व विधानं म्हणजे वरचे 3ही विधान आपले बरोबर आहे. काय? तर चिकनगुन्या हा शब्द आफ्रिका खंडातील टांझानिया या देशातील आहे आणि हा चिकनगुन्या हा टांझानिया देशातील स्वाहिली या भाषेतला शब्द आहे. दुसरं वाक्य म्हणजे तीव्र सांधेदुखीमुळे तापाबरोबर वाकडेपणा येणारा आजार म्हणजे चिकनगुन्या. आणि चिकनगुन्या हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा एडिस इजिप्ती हा डास चावल्यानंतर होतो. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे वरील सर्व, ऑप्शन नंबर डी, वरील सर्व विधाने बरोबर. पुढचा प्रश्न पाहू. इथे काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या मार्गाने HIV चा प्रसार होत नाही? आपल्याकडे ऑप्शन आहे दूषित सुयामुळे, असुरक्षित शारीरिक संबंध, डास चावल्यामुळे आणि दूषित रक्त संक्रमण. तर डास चावल्यामुळे HIV चा प्रसार होत नाही. इतर 3ही मार्गाने होतो. दूषित सुयामुळे होतो, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा शारीरिक संबंधामुळे होतो आणि दूषित रक्त संक्रमण झाल्यामुळे सुद्धा HIV चा प्रसार होतो. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथे काय विचारलंय, कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर इथं ऑप्शन आहे कावीळ, विषमज्वर, अतिसार आणि वरील सर्व. तर हे जे वर दिलेले सर्व आजार आहे, 3ही आजार, कावीळ असेल, विषमज्वर असेल किंवा अतिसार असेल, तर ह्या 3हीचा प्रसार पाण्यामार्फत होतो. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी विश्वव्यापी आढळत असलेला रोग कोणता? म्हणजे संपूर्ण जगात पसरलेला रोग कोणता असं आपल्याला इथे विचारलं आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे हिवताप, इन्फ्लुएन्झा, हत्तीरोग आणि वरीलपैकी नाही. तर जो ऑप्शन नंबर बी मधला जो इन्फ्लुएन्झा हा आजार आहे हा जगात संपूर्ण जगात आढळत असलेला किंवा विश्वव्यापी आजार आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे, स्वाईन फ्लू या रोगाचे उगमस्थान असणारा देश कोणता? आपल्याकडे ऑप्शन आहे दक्षिण आफ्रिका, फिनलँड,
मेक्सिको आणि चीन. तर स्वाईन फ्लू या रोगाचे उगमस्थान असलेला देश म्हणजे मेक्सिको या देशामध्ये स्वाईन फ्लू या रोगाचा पहिला रुग्ण आढळून आला किंवा त्याचे उगम मेक्सिको देशातून झाला. पुढचा प्रश्न आहे, एड्स हा HIV नावाच्या विषाणूमुळे होणारा रोग आहे. दुसरे विधान म्हणजे एड्सवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी 1992 साली राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम सुरू करण्यात आला. तिसरे विधान आहे, या कार्यक्रमात 1 एप्रिल 2004 पासून एड्स रुग्णांना मोफत ART ही सुविधा पुरवली जाते. आणि एड्सच्या संशोधनासाठी नारी NARI ही संस्था पुणे येथे कार्यरत आहे. आणि आपल्याला विचारले का कोणतं विधान बरोबर आहे, तर आपलं जे पहिलं ऑप्शन आहे सर्व विधाने बरोबर. तर याच नाही, कारण इथं दिलेले 4ही विधानं बरोबर आहे. काय पहिलं विधान काय, तर एड्स हा HIV नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे किंवा रोग आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर एड्सवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी 1992 साली राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम सुरू करण्यात आला, हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं काय आहे, 1 एप्रिल 2004 पासून एड्स रुग्णांना मोफत ART ही सुविधा पुरवली जाते. आणि चौथा आहे, एड्सच्या संशोधनासाठीची नारी म्हणजेच नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था ही पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे सर्व विधाने बरोबर आहेत. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. एड्स रोगावर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या ART उपचार पद्धतीचे नाव काय. आता मागच्या प्रश्नात आपण पाहिलं का एड्स रुग्णांना मोफत ART उपचार पद्धती दिली जाते, तर त्याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे अँटी रेट्रोबॅक्टेरियल थेरपी, दुसरा ऑप्शन आहे एड्स रेट्रोथेरपी, तिसरा आहे अँटी एड्स रिस्ट्रिक्शन अँड इम्युनिथेरपी, चौथा आहे अँटी रेट्रो व्हायरल थेरपी. तर ARTचा लॉंग फॉर्म आहे अँटी रेट्रो व्हायरल थेरपी, ऑप्शन नंबर डी. ART म्हणजे काय, अँटी रेट्रो व्हायरल थेरपी. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. टिंबटिंब यावर्षी भारत पूर्णपणे देवीमुक्त देश बनला, म्हणजे भारतातून देवी या रोगाचा समूळ नायनाट कोणत्या वर्षी झाला, तर असं आपल्याला विचारले. तर 1977 या वर्षी देवी रोगाचा संपूर्णपणे भारतातून नायनाट झाला, 1977. पुढचा प्रश्न पाहू. इथे काय विचारलंय, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो. तर आपल्याकडे ऑप्शन आहे मायकोबॅक्टेरियम, प्लाझ्मोडियम, मेनिंगोकोस आणि यापैकी नाही. तर मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीपासून होतो. काय, प्लाझ्मोडियम. आपण पुढचा प्रश्न पाहू. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते. तर खाली काही औषधांची नावं दिलेली आहे. तर यापैकी समूळ उपचार होण्यासाठी म्हणजे मलेरियाचा समूळ उपचार होण्यासाठी यापैकी कोणतं औषध दिले जातं असं विचारलं आहे. पहिलं ऑप्शन आहे प्रायमाक्विन, दुसरं आहे सल्फोनामाइड, तिसरं आहे पॅरासिटामॉल आणि चौथं आहे सिफालेक्सिन. तर मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी प्रायमाक्विन नावाचं औषध दिलं जातं, ऑप्शन नंबर हे प्रायमाक्विन. पुढचा प्रश्न पाहू. मलेरिया किंवा हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग हा टिंबटिंब गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात. तर आपल्याकडे ऑप्शन आहे DDT, क्लोरिक्विनिन, अँटीरिट्रोव्हियल आणि सिंथेटिक पायरेथ्राईड. तर जे सिंथेटिक पायरेथ्राईड या गटातील जे कीटकनाशक असतात, तर मलेरिया किंवा हिवताप प्रतिबंध करण्यासाठी या सिंथेटिक पायरेथ्राईड गटातील कीटकनाशकांची फवारणी करतात. पुढचा प्रश्न पाहू. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान टिंबटिंबपर्यंत वाढू शकते, म्हणजे जर हिवताप झाला असेल तर त्याच्या जी उष्ण अवस्था असते तर त्यामध्ये शरीराचं तापमान कितीपर्यंत वाढू शकतं असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान हे 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतं, 41 अंश सेल्सिअस. आपला पुढचा प्रश्न पाहू. वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो. तर आपल्याकडे ऑप्शन आहे अतिसार, काळा आजार, डेंग्यू आणि हिवताप. तर वाळवंटी माशीमुळे काळा आजार नावाचा आजार होतो. पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथे विचारले खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो. तर आपल्याकडे ऑप्शन आहे मलेरिया, कॉलरा, आमांश आणि कॅन्सर. तर मलेरिया नावाच्या रोगामुळे शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होतो, RBCचा नाश होतो. पुढचा प्रश्न पाहू. मेंदूचा हिवताप खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो. तर आपले ऑप्शन आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिफरम, प्लाझ्मोडियम ओबेल आणि यापैकी नाही. तर मेंदूचा हिवताप हा प्लाझ्मोडियम फाल्सिफरम ह्या परजीवीमुळे होतो, ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न पाहू. हिवताप हा टिंबटिंब प्रकारच्या डासाच्या मादीमार्फत पसरतो. तर आपल्याकडे ऑप्शन आहे प्लाझ्मोडियम, ॲनाफिलिस, H1N1 आणि एडिस इजिप्ती. तर हिवताप हा ॲनाफिलिस प्रकारच्या डासाच्या मादीमार्फत पसरतो, ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आहे हिवतापाचे निदान हे टिंबटिंबद्वारे केले जाते. तर आपले ऑप्शन आहे रक्त तपासणी, लघवी तपासणी, क्ष किरण तपासणी आणि सोनोग्राफी. तर हिवतापाचे निदान हे रक्त तपासणीद्वारे केले जाते. पुढचा प्रश्न पाहू. ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत. तर इतर रोगांची नाव दिलेली आहे क्षयरोग, हिवताप, कावीळ आणि नायरो. तर ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही हिवताप या आजाराची लक्षण आहे. पुढचा प्रश्न पाहू. क्लोरोक्विन हे औषध टिंबटिंब आजारात वापरतात. तर क्लोरोक्विन हे औषध इथं ऑप्शन आहे टायफॉइड,
मलेरिया, कॉलरा आणि कावीळ. तर क्लोरोक्विन हे औषध मलेरिया नावाच्या रोगावर किंवा मलेरिया रोगावर वापरलं जातं. आपला पुढचा प्रश्न आहे, हिवतापाच्या प्लाझ्मोडियम ओव्हॅक्समध्ये किती दिवस उपचार देतात? तर हिवतापाच्या प्लाझ्मोडियम ओव्हॅक्समध्ये एकूण 14 दिवस उपचार देतात. ऑप्शन नंबर डी 14 दिवस. पुढचा प्रश्न आहे, हिवतापाचा अधिशयन काळ किती दिवसांचा असतो? तर हिवतापाचा अधिशयन काळ जो असतो तो 10 ते 14 दिवसांचा असतो. ऑप्शन नंबर बी 10 ते 14 दिवस. पुढचा प्रश्न पाहू, हिवतापाचे किती प्रकार आहे? तर हिवतापाचे एकूण 4 प्रकार आहे. ऑप्शन नंबर बी हिवतापाचे एकूण 4 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न पाहू, हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसन टिंबटिंब हा रोग होण्यात होते. तर हिवताप जर जास्त काळ टिकला तर त्याचे पर्यवसन पंडुरोग यामध्ये होण्यात होते. पंडुरोग. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न आहे, मलेरियाच्या जंतूचा शोध कोणत्या व्यक्तीने लावला? तर इथं काही व्यक्तींची नाव दिलेली आहे. रॉबर्ट कॉक, अलेक्झांडर फ्लेमिंग, डॉक्टर रोनाल्ड रॉस आणि यापैकी नाही. तर मलेरियाच्या जंतूचा शोध हा डॉक्टर रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने लावला. ऑप्शन नंबर सी डॉक्टर रोनाल्ड रॉस. पुढचा प्रश्न आहे, हत्तीरोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? तर हत्तीरोग हा मच्छर किंवा डासामार्फत पसरतो. ऑप्शन नंबर ए मच्छर. पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्ताचे नमुने रात्रीच्या वेळी घेणे योग्य असेल? तर आपले ऑप्शन आहे डेंग्यू, पटकी, मेंदूदाह आणि हत्तीरोग. तर हत्तीरोग आजाराकरिता जे रक्ताचे नमुने असते सर्वेक्षण करण्याच्या वेळी जे रक्ताचे नमुने घेतले जातात तर ते रात्रीच्या वेळी घेणं योग्य ठरतं हत्तीरोग या आजारामध्ये. आपला पुढचा प्रश्न आहे, हत्तीरोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते? आपले ऑप्शन आहे डाईथाईल कार्बोमझिन, क्लोरोक्विन, क्विनाईन आणि यापैकी नाही. तर जे DEC दिलेलं आहे डाईथाईल कार्बोमझिन तर हे औषध हत्तीरोगाच्या उपचारासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला, क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग हा आजार होतो. ऑप्शन नंबर ए हत्तीरोग. पुढचा प्रश्न पाहू, हत्तीपाय रोग टिंबटिंबमुळे होतो. तर इथं ऑप्शन दिलेले विषाणू, प्रोटोझोआ, मेटोझोआ आणि यापैकी नाही. तर हत्तीरोग हा मेटाझोआमुळे होतो. ऑप्शन नंबर सी मेटाझोआ. आणि आज आपला या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे किंवा कुठे आहे इथे असं विचारलंय. ऑप्शन आहे मुंबई, औरंगाबाद, वर्धा आणि कोल्हापूर. तर महाराष्ट्रामध्ये जे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तर ते वर्धा या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आज आपण जवळपास 40 प्रश्न पाहण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.